नमस्कार, मी जगताप राजकुमार. तुम्ही बघत आहात आपलं आवडतं चॅनल. बघा, आता जे एक महाविकास आघाडीचे एका नाही ह्या तिन्ही पक्षाचे एक पक्ष प्रवक्ता आघाडी प्रवक्ता होते, ते म्हणजे निखिल वागळे साहेब, एक ज्येष्ठ पत्रकार संपादक. ते पूर्वी वारंवार त्यांची बाजू घेत प्रत्येक वेळेस ते काउंटर हे करत होते युतीला. पण त्यांनी स्वतःहून ह्या अपयशाच्या नंतर ज्या प्रकारे महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला, त्यानंतर महायुतीचा एवढा विजय झाला, त्या विजयावरती भाष्य करणार नाही असं होणारच नाही. पण का कुणास ठाऊक या विजयामुळं जणू डोक्यावरती परिणाम झालाय, तो म्हणजे वागळे साहेबांच्या. आता मित्राच्या सगळ्या काड्या कुड्या, मित्राच्या काही गोमी असतील, ते सगळं काही मित्राला माहित असतं. म्हणून दुश्मनापेक्षा जास्त धोका हा मित्राला असतो ज्यावेळेस, कारण एकमेकांची गुपित हे एकमेकाला माहिती असतात. बघा, असंच ह्या निखिल वागळे साहेबांनी, आता मी 4 ते 5 वर्ष मी त्यांचा व्हिडिओ बघत आहे, त्यामध्ये प्रथमतः त्यांनी खरं ओकलेलं आहे. महाविकास आघाडीविषयी, उद्धव ठाकरेविषयी, शरद पवारांविषयी, एकूणच ह्या सगळ्या गोष्टीविषयी त्यांनी खरं काय ती ओकलं आहे. आणि ते असं ओकलंय, त्याने ते सगळं पब्लिश केलंय, पुढे एक्सपोज केलंय. म्हणजे महाविकास आघाडीला कोणी दुसऱ्यांना एक्सपोज करायची गरजच नाही, त्यांना रोस्ट करायची गरजच पडली नाही, कारण स्वतःहून सगळ्यात जास्त रोस्ट हे त्यानेच केलेला आहे. त्यांचा एक कालचा इंटरव्ह्यू होता बीबीसीचा, त्यामध्ये त्यांनी ताशेरे ओढलेले आहेत. आता उद्धव साहेबांवरती, एकनाथ शिंदेवरती त्यांनी काय बोलले बघूया आपण, कारण नेहमी वारंवार उद्धव साहेबांची बाजू हे ते नेहमी लावून धरायचे. आणि त्यांनी आज मान्य सुद्धा केलंय की उद्धव साहेब खरे गद्दार आहेत आणि शिंदे साहेब हे गद्दार नाही, त्यांनी सिद्ध केलंय. उद्धव साहेब कुठे कमी पडले, उद्धव साहेब कधीही कंटे तिकडे मारू शकतात, हे सगळं त्यांनी यामध्ये एक्सपोज केलेलं आहे. आणि कसे एकनाथ शिंदे साहेब हे एक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. आता जर ही गोष्ट कोणी दुसऱ्यांना बोलली असती तर ह्याचा सुद्धा आहापोह झाला असता. एक पाठीमाग शरद पवार साहेबांनी त्यांच्याच आत्महत्या सांगितलं होतं की फक्त 2 दिवस मुख्यमंत्री दालनामध्ये गेलेले मुख्यमंत्री, याचा अर्थ काय, ते नंतरचे बाकीचे दिवस ते त्या ठिकाणी गेलेच नव्हते. म्हणजे एकूणच उद्धव साहेब हे घरकोंबडा मुख्यमंत्री आहे, हे सुद्धा सिद्ध हे वागळे साहेबांनीच केलं. आता आज आपण जे बोलतोय ते मी नाही बोलत, हे सगळं काही बोलत आहेत ते माननीय ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे साहेब बोलत आहे. तू समजून चला. आता बघा, जे ते बोलले होते त्यामध्ये पहिला मुद्दा होता तो म्हणजे उद्धव साहेबांचा. उद्धव साहेब अहंकारी झाले होते लोकसभेनंतर, एवढे चांगले त्यांना सीट मिळाले होते आणि त्यामुळे ते गाफील राहिले. आणि या अपयशामध्ये विधानसभेच्या सगळ्यात मोठा वाटा हा तो वाटा आहे युतीसाठी, ते म्हणजे नाना पटोले, संजय राऊत. त्यांनी हे सुद्धा सांगून टाकलं की सगळ्या ह्या कारस्थानाला, सगळ्या ह्या गोष्टीला जबाबदार कोण आहे, रिस्पॉन्सिबल हा नाना पटोले आणि संजय राऊत आहे. कारण जे अंतर्गत त्यांचे भांडणं वाढले, अंतर्गत ज्या गोष्टी वाढल्या, त्या प्रत्येक गोष्टीला रिस्पॉन्सिबल हा संजय राऊत आणि हा पटोले आहे, हे त्यांनी सांगितलं. अहो, ज्या वेळेस पक्षाची बांधणी पुढील रणनीती करायची होती त्यावेळेस हे आपापसामध्ये भांडत बसले मुख्यमंत्री सीटाबाई, हे त्यांनी सांगितलेलं आहे की या वेळेस त्यांना ह्या गोष्टी कळायला पाहिजे होत्या. आता आपल्याला हे मुख्यमंत्री पद हे निवडणुका ज्यावेळेस लढू, ज्यावेळेस आपल्याला बहुमत मिळेल त्यावेळेस मिळणार आहे, पण ते मिळण्यापूर्वीच त्यांच्यामध्ये भांडणं होऊ लागले मुख्यमंत्री पदावरून. यांच्यामध्ये हा आत्मविश्वास एवढा कसा आला, यांच्यामध्ये हा मीपणा, अहंकार का आला, कारण काय, त्यांना मिळालेलं हे लोकसभेचा विजय, ते जास्तीत जास्त मनुष्यबळ. पण यावरती या उलट महायुतीनं आपल्या चुका सुधारल्या आणि ते ग्राउंड लेवलला जाऊन काम करू लागले, त्यांना यश हे त्यामुळे मिळाले, हे पण त्यांनी सांगितले. एकेकाळी शिंदेना गद्दार 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 कोण म्हणत होतं,
उद्धव ठाकरेहून जास्त गद्दार गद्दार शब्द हा ऐकलाय ते म्हणजे हा रात्रीचा 9चा भोंगा. यांचे लाईव्ह हे रात्री होतात दररोजचं, आणि त्यात ते नेहमी वार करायचे, नेहमी सांगायचे की एकनाथ शिंदे गद्दार आहे, गद्दार आहे, गद्दार आहे, पक्ष हे ते सगळं सेम टू सेम पाठांतर. मग तेच आज म्हणतात एकनाथ शिंदेचं जास्त योगदान ह्या यशामध्ये आहे, आणि एकनाथ शिंदेनं हे दाखवलंय की हा मी घरकोंबडा मुख्यमंत्री नाही. आता घरकोंबडा त्यांनीच काढलेला आहे, म्हणजे अर्थ एकनाथ शिंदे घरकोंबडा नाहीत, म्हणजे घरकोंबडा कोण असणार आहे हे त्यांनी सुद्धा मान्य केलंय. आणि या सर्वांमध्ये चूक हे उद्धव ठाकरेंची आहे हेही त्यांनी मान्य केले. आता विषय काय येतो, एकनाथ शिंदे साहेब उद्धव ठाकरेपेक्षा जास्त कसे आहेत, कारण त्यांनी स्वतः सांगितलंय एकनाथ शिंदे साहेब रात्री 2-2 वाजेपर्यंत लोकांमध्ये असतात. आणि एकनाथ शिंदे एक असं व्यक्तिमत्व आहे, त्या व्यक्तिमत्वानं आतापर्यंत असा कुठला व्यक्तीच्यापर्यंत गेलाय आणि त्यांना ते नाराज कधी केले नाही, त्यांना प्रत्येकाने मदत केलेली आहे, दवाखान्यात असेल कुठलेही असेल. एकनाथ शिंदे हा प्रत्येकांच्या हकेला धावलेला मुख्यमंत्री आहे. म्हणून हा मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर जो एक दाग गेला होता गद्दारीचा, पक्ष फोडलेला, तो त्यांनी दाग हा धुवून काढलाय. कारण त्यांनी प्रत्येकाला त्यांनी सहकार्य केलंय आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एकनाथ शिंदे एक चांगलं व्यक्तिमत्व त्यांनी स्वतःने सिद्ध करून दाखवलंय असं. कारण एकनाथ शिंदे यांनी सडळ हस्ते कारभार केला. सडळ हस्तेला काय अर्थ आहे तुला माहितीये? जो त्यांच्याकडे गेला त्याला त्यांनी मदत केली. हजारो युट्यूबर्स त्यांनी नेमले किंवा त्यांना प्रेरणा दिली किंवा त्यांना काही साधन संपत्ती दिली, आणि मग युट्यूबवर नवीन 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 युट्यूबर्सनी आपली खाती काढली. ते सुरू झालं तिथे, त्याची वेब चॅनल सुरू झाली. खूप म्हणजे मी सांगतो, एकनाथ शिंदेचा जो उत्साह आहे ना लोकांमध्ये जाण्याचा, मध्ये सतत उद्धव ठाकरेंना म्हणत असतात की तुम्ही घरी बसता. हे घरी कधी बसलेच नाहीत असं मला वाटतं. रात्री 2-3 पर्यंत ते लोकांना भेटत असायचे. काय बोलायचे काय करायचे मला माहित नाही, पण त्याचा त्यांना फायदा झाला. लोकांना भेटणारा मुख्यमंत्री क्वचितच असतो. एकनाथ शिंदेच्या या स्वभावाचा किंवा त्यांनी जे काय पूर्वी असे ते भेटायचे की नाही मला माहित नाही, कदाचित ठाण्याच्या शाखेत भेटत असतील, पण मंत्री म्हणून असे भेटत होते की नाही मला माहित नाही. पण यावेळेला त्यांनी उद्धव ठाकरेंच्या तुलनेमध्ये जो लोकसंपर्क दाखवला, लोकांना सडळ हस्ते मदत केली, आजारी माणसाला मदत केली, ऑपरेशन ज्याला करायचंय त्याला मदत केली, पत्रकारांना मदत केली, सर्वांना. असं वागले साहेबांचं म्हणणं आहे. अहो हे तर आहे, तुम्हाला वारंवार सांगतो, कारण तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीत विजयामुळे तुम्ही भारावून गेलात आणि तुम्हाला लोकांनी निवडून का दिले हे तुम्हाला कळलंच नाही. मग तुम्ही त्यावेळेस 5 ते 6 महिने सगळे गायब आणि सगळे फुल एन्जॉय मध्ये. आता आपण लोकसभा मारली आहे, जे आपण जातीय हा तेढ निर्माण केलाय महाराष्ट्रामध्ये, याचा आपल्याला फायदा मिळालाय. ते ओबीसी असेल, मराठा असेल, कोणती असेल, आपण जे लोकांमध्ये विष भरलं होतं आरक्षणाचं, जातीय दंगलीचं, जातीय गोष्टीचं, त्याचा आपल्याला फायदा होऊन आपण लोकसभा काबीज केली आहे. आता महाराष्ट्रामधून आपण विधानसभा इजी एक म्हणजे जास्ती ताकद न लावता आपण ते सहजपणे आपण ते काबीज करू शकतो. हा भ्रम यांच्या मनामध्ये निर्माण झाला आणि तो भ्रम हा फुटला इलेक्शनच्या नंतर कालच्या मतपेटीमधून. आणि त्यांनी हे पण सांगितलं, त्यांना विश्वास नाही ह्या गोष्टीवरती की एवढे सीट हे युतीला येतील, पण त्यांनी हे मान्य केलं या ठिकाणी की महाविकास आघाडीची चूक झाली आहे आणि त्या चुकीचा फायदा हा युतीने घेतलाय. त्याची वाटचाल ही अतिशय योग्य होती आणि एकनाथ शिंदे एक मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला एक चांगला मुख्यमंत्री मिळाला. आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे की उद्धव ठाकरे हे त्यांच्यामध्ये जी ॲबिलिटी नाही, ती गोष्ट नाही, ती गोष्ट शिंदेमध्ये आहे हे पण त्यांनी सांगितलं. आणि ज्याप्रमाणे भांडणामधून ज्यावेळेस महाविकास आघाडीला आपल्या निवडणुकाला फोकस करायचं होतं, पण त्यांनी यावरती कुठलंही फोकस न करता विधानसभेवरती त्यांनी फोकस हा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीकडे केला. मुळात बघा, आता जे हे काही अवस्था बघून उद्धव ठाकरेंना वाटत असावं आपण
तिकडनं इकडे येऊन खूप मोठी चूक केली. आता हे उद्धव ठाकरेंना वाटतंय असं हे ते म्हणतात. एखाद्या वेळेस अपयश आलं पण ह्या गोष्टी त्यावेळेस कळतात ज्यावेळेस आपल्याला अपयश येतं. आपण एखादी गोष्ट करतो त्यामध्ये आपण तर फेल झालो, त्यावेळेस आपल्याला कळतंय आपण तिकडनं आलोय चुकीचं आलोय. कारण उद्धव ठाकरे हे चुकीच्या पक्षामध्ये आलेत कारण त्यांची विचारसरणी वेगळी होती आणि यांची विचारसरणी वेगळी आहे. शरद पवार यांची विचारसरणी हे पुरोगामी नाहीच. शरद पवार एक सामाजिक कार्यकर्ता नाहीत. शरद पवार हे जनतेकरता काहीच करत नाहीत. शरद पवार हे स्वतः करता करतात हेही त्यांनी सांगितलेलं आहे. एकूणच बघा, जे महाविकास आघाडीमध्ये जे गुपित होते, जे ते वारंवार ते झाकून ते युतीला उघडं पडायचा प्रयत्न करायचे वागळे साहेब, त्याने स्वतःहूनच आज आपल्याच आघाडीची त्यांनी पोलखोल केलेली आहे. आणि ह्या विजयामध्ये पूर्णपणे चूक ही ह्या आघाडीची आहे, त्यांनी हे पण सांगितलं. आणि महत्वाची गोष्ट काय, आपल्याला अपयश काय आलं, आपण आपला विरोधी पक्ष नेता जो आहे आपण तोही देऊ शकत नाही, ही अवस्था आपल्यावरती आले. यावरती आत्मचिंतन न करता, आत्मपरीक्षण न करता, म्हणजे आपण कुठं चुकलो हे न जाणता किंवा न ओळखता भाजपवरती आपण आरोप करतोय, युतीवरती आपण आरोप करतोय, हे पूर्ण चुकीचं आहे. कारण एवढं अभूतपूर्व यश, ही यश म्हणजे ह्या तिघांच्या एकत्रित कामाची पोचपावती आहे. ही यश म्हणजे युतीचं यश नाही, ही यश आहे त्या कष्टाचं. लोकसभेपासून ते विधानसभेपर्यंत त्यांनी घेतलं आणि ते लोकांपर्यंत पोहोचले. लोकांपर्यंत त्यांनी लोकांना जो मेसेज द्यायचा होता त्यांनी तो मेसेज हा दिला आणि तो मेसेज लोकांना पोहोचला. त्याचं उत्तर हे ह्या निकालातून स्पष्ट झालंय. हे त्याने एवढं सांगितलंय, पण जे काय बाकीचं काय अजून आहे ते जनतेला तेव्हाच कळले. कारण जनता ही यांच्याहून 2 पावलं पुढे, जनता ही खूप हुशार आहे. जनतेला सगळंच कळतं. हे पब्लिक आहे, सब जानते हैं. तुम्हाला वाटायचं आपला काम जब बनता भाड में जाए जनता, पण ही जनता तिकडे जाणारी नाही, जनता हे तुम्हाला भाडमध्ये घालणारी आहे. हे या निवडणुकीतून जनतेनं सिद्ध करून दाखवलंय. आता यांचे प्रश्न येतात EVM मशीनवरती. प्रूफ करून दाखवा, कारण तुम्हाला हार पचत नाही, हीच मोठी शोकांकित आहे. आणि ही महाविकास आघाडी कशी आता महाभकास आघाडी झाली आहे हे त्यांनी सांगितलंय. जाऊन तुम्ही त्याचा इंटरव्ह्यू बघून घ्या, BBC ला इंटरव्ह्यू आलेला आहे. आता हे महाविकास आघाडी ही संपण्याच्या वाटेवरती आहे आणि हे कधी पण हिचा अस्त होऊ शकतो, असं हे सूचक वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. बघा, म्हणजे आपल्याला उघडं पाडायला हे आपलेच माणसं कधी कधी उभा राहतात. थोडस वेळ लागेल, पण ज्यावेळेस आपल्यापाशी काही नसतं ना त्यावेळेस लोक आपोआप आपली साथ सोडतात, ही याच्या माध्यमातून दिसून येते. तुमचं एकूणच याविषयी मत काय नक्कीच कमेंट करा. आम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम. पुढे भेटू.